छोट्या मित्रांनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेमध्ये श्रीराम कथेचा 5वा भाग घेऊन ही तुमची सुषमा आजी मुलमुले आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे. मागच्या भागात आपण बघितलं की महर्षी विश्वामित्रांच्या यज्ञात त्रास देणाऱ्या राक्षसांना ठार करून राम आणि लक्ष्मणानं त्यांचा यज्ञ अगदी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दिला आणि त्यामुळे तिथले सगळे लोक खूप आनंदात होते. त्याचवेळी मिथिलेचा राजा जनक यानं त्याची मुलगी म्हणजे राजकन्या सीता हिचं लग्न करण्याचं ठरवलं होतं. सीता ही खरं तर जनक महाराजांची स्वतःची मुलगी नव्हती. ती अगदी छोटंसं बाळ असताना शेत नांगरत असताना त्यांना एका लाकडी पेटीत ती सापडली. त्यांनी त्या बाळाला उचलून आपल्या राजवाड्यात नेलं आणि अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला मोठं केलं. तिचं नाव त्यांनी सीता असं ठेवलं. सीता खूप सुंदर आणि हुशार होती आणि आता ती मोठी झाली होती. त्यामुळे जनक महाराजांनी तिचं लग्न करण्याचं ठरवलं होतं. पण सीता नुसतीच सुंदर आणि हुशार नव्हती बरं का, तर ती खूप शूर आणि बलवान देखील होती. जनक महाराजांना महर्षी परशुरामांनी शिवशंकराचं धनुष्य म्हणजे शिवधनुष्य, ज्याचं नाव पिनाक असं होतं, ते एकदा भेट म्हणून दिलं. आणि हे शिवधनुष्य अतिशय जड असं होतं. तरीसुद्धा सीता लहान असताना त्या शिवधनुष्याचा एखाद्या काठीप्रमाणे घोडा करून खेळत असे. तर या आपल्या हुशार आणि सुंदर आणि बलवान अशा मुलीसाठी तसाच मुलगा तिचा नवरा म्हणून मिळावा अशी महाराज जनकांची खूप इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी तिचं लग्न करण्याचं ठरवलं. तर असा पण केला की त्यांच्याकडे असलेल्या शिवधनुष्याला उचलून जो कोणी प्रत्यंचा म्हणजे दोरी लावून दाखवेल त्याच्याशीच मी माझ्या सीतेचं लग्न करून देईन. झालं. सीता खूप सुंदर आहे हे कळल्यामुळे देशोदेशीचे राजकुमार जनकाच्या मिथिला नगरीत येऊ लागले. त्यांना वाटलं की एक साधं धनुष्य उचलून त्याला दोरी तर चढवायची आहे, त्यात काय मोठंसं. त्यामुळे प्रत्येकजण आपणच हा पण जिंकणार असं समजून सीतेशी लग्न करायचं स्वप्न बघू लागला. इकडे ही बातमी विश्वामित्रांनासुद्धा कळली. त्यांना वाटलं की सीतेसाठी आपला राम हाच योग्य नवरा आहे आणि म्हणून ते देखील राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीमध्ये आले. सगळी मिथिला नगरी पाहुण्यांनी भरवून गेली. जिकडे तिकडे चमचमणारे कपडे आणि दागदागिने घातलेले राजेच राजे दिसू लागले. आपले राम लक्ष्मण पण राजकुमार होते, पण ते ऋषीमुनींसारखे अगदी साधे कपडे घालून आलेले होते आणि तरी देखील सगळ्यांपेक्षा ते जास्त सुंदर आणि तेजस्वी दिसत होते. बघता बघता स्वयंवराचा दिवस उजाडला. जनक महाराजांच्या सैनिकांनी ते भलं मोठं अवजड असं शिवधनुष्य ओढत ओढत आणून दरबाराच्या मध्यभागी ठेवलं आणि स्वयंवराचा नियम पुन्हा एकदा सगळ्यांना सांगण्यात आला. आता एक एक राजा येऊन ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण कुणाच्याही नेते अगदी इंचभर देखील हालेना. सगळेजण खाली मान घालून आपल्या जागेवर जाऊन बसू लागले. त्या ठिकाणी राक्षसांचा राजा रावण, जो अतिशय पराक्रमी होता, तो देखील हा पण जिंकण्यासाठी आलेला होता. तो आपल्या जागेवरून उठला. त्यानं ते शिवधनुष्य कसंबसं उचललं खरं, पण त्याला देखील ते काही पेलवलं नाही. ते धनुष्य अंगावर घेऊन तो खाली पडला. सगळेजण हसू लागले. कसा तरी त्याच्या खालून निघून रावण आपल्या जागेवर जाऊन बसला. इकडे जनक राजाला काळजी वाटू लागली की जर कुणीच हे धनुष्य उचललं नाही आणि त्यावर दोरी चढवली नाही तर माझ्या सीतेचं लग्न कसं होणार. त्याचवेळी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली. आपल्या गुरूंना वंदन करून श्रीराम पुढे झाला. त्याचं ते लहान वय बघून सगळेजण हसू लागले, पण त्या हसणाऱ्यांची तोंडं दुसऱ्याच क्षणी बंद झाली, कारण रामानं ते धनुष्य अगदी सहज उचललं होतं आणि त्यावर दोरी चढवण्यासाठी त्यानं ते वाकवताच काड काड असा जोराचा आवाज करीत ते मोडून पडलं. हे बघून राजा जनकाला खूप आनंद झाला आणि तसाच आनंद हातामध्ये फुलांची माळ घेऊन उभ्या असलेल्या सीतेला देखील झाला. पुढे येऊन तिनं ती माळ श्रीरामाच्या गळ्यात घातली. यानंतर काय झालं ते मी तुम्हाला पुढल्या भागात सांगेन. आज आपण इथंच थांबूया. आणि मुलांनो, आपल्यालासुद्धा राम आणि सीतेसारखं शूर, बलवान आणि हुशार व्हायचं आहे, हो ना? म्हणून भरपूर अभ्यास तर करायचाच, पण भरपूर खेळा, भरपूर व्यायाम करा, पौष्टिक खाणं खा
आणि आपली तब्येत खूप छान ठेवा. चला तर माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.